नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत चमचमीत वालाच्या शेंगांची भाजी। त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यात 2 मोठे चमचे तेल टाकले आणि त्याच्यात मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडली की त्याच्यात आपण 1 चमचा जिरे टाकून घेऊ। जिरे छान फुलले की त्यात टाकूयात कढीपत्त्याची 7-8 पानं। आता याच्यात टाकू अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धना पावडर, कांदा लसूण मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि घरचा काळा मसाला 1 चमचा आणि याला मिक्स करून घेऊ। आता याच्यात वालाच्या शेंगा टाकून घेऊ। मसाला आणि शेंगा छान एकजीव करून घेऊ। याला 2 मिनिट परतून घेतलं। पाव किलो शेंगा आहेत ह्या। आता याच्यात टाकू चवीनुसार मीठ, मीठ टाकल्यानंतर शेंगांना थोडं पाणी सुटतं। तुमच्या शेंगा कोवळ्या असतील तर फक्त मिठाच्या पाण्यावरच शिजतील, किंवा थोडंसं पाणी टाकायचं असेल तर अगदी थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकू शकता। पण कोवळ्या शेंगा असतील तर अजिबात गरज पडत नाही पाण्याची। आता मीठ टाकून छान एकजीव करून घेतलं याला। आता याला झाकून ठेवू आपण। दोन 3 मिनिटांनंतर बघू शकता कसं पाणी सुटले आपल्या शेंगांना। शेंगा पण शिजलेत। आता याच्यात टाकू आपण 2-3 मोठे चमचे दाण्याचा कूट, आणि सगळ्या शेवटी याच्यात टाकून घेऊ कोथिंबीर। याला मिक्स करून घेऊ। अगदी झटपट तयार होणारी आणि न खाणारे खातील अशी चमचमीत वालाच्या शेंगांची भाजी आपली तयार झाली आहे। एक वेळेस माझ्या पद्धतीने वालाच्या शेंगांची भाजी नक्की करून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।